कोरेगाव तालुक्यातील भोसेगावच्या हद्दीत प्रेमसंबंधाच्या संशयातून एका ऊसतोड कामगाराची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले. मच्छिंद्र अंबादास भोसले वय 45 असे हत्या करण्यात आलेल्या कामगाराचे नाव असून तो जरंडेश्वर साखर कारखाना चिमणगाव येथे ऊसतोड व वाहतुकीचे काम करत होता. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अजय राजेंद्र माने राहणार भोसे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याच्या विरोधात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबांनी जर हा निर्णय त्वरित घेतला नाही तर या सगळ्या आंदोलन मी आजच्या आज मी माझ्या गावाकडे गेले घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. जर व्यवस्थित असा निर्णय लागला नाही तर मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो, माझ्या माता भगिनींना शब्द देतो, हा कारखाना आज संध्याकाळी 8 वाजल्याच्या आत बंद करण्याची जिम्मेदारी माझी. ओके. फक्त मी सांगतो ज्या गाडीवर अरे इतके नेते वागू नाही रे, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. अरे आम्ही इमानदारीने पोटा भरायला येतो, आमची रोजी रोटी म्हणून आम्ही तिकडे ऊस तोडायला येतो. तुम्ही आमचे लोक मारता, आमच्या बहिणीची छेडछाड करता, तुम्हाला थोडासा त्रास झाला की एका साईडला नेऊन गाडी बांधण्याला हाणण्याचं काम करता, माता भगिनीनं नाही असा अपशब्द वापरता. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आम्ही काय पाकिस्तानहून आलोत काय? मी नम्रतेची विनंती करतो, सगळे विषय काढू यांच्यापाशी. आता यांना सगळे विषय आपण दाखवून त्या दिवशी एका गाडीवानं 30,000 रुपये काढून घेतले, त्याला हाणलं, त्याचे पैसे काढून घेऊन त्याला दादागिरी केली. अरे हा उत्माद आला कडून दिवसा डावल्या मच्छिंदरला मारले रे, दिवसा डावल्या काय केलं त्या लेकराने. किती वाईट दुर्घटना झालेली आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहात तुम्ही, गृहमंत्री आहात तुम्ही, करता काय? जरी असं चालू राहिलं तर या गोरगरिबाचं जगणं मुश्किल होईल. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री मी हात जोडून विनंती करतो, जर हा आज 8 वाजेपर्यंत जर निर्णय नाही लागला तर हा कारखाना 100% बंद केल्याशिवाय राहणार नाही. या कारखान्याला एकही टिपरू येणार नाही, हा मी शब्द देतो तुम्हाला. आज मच्छिंदर गेला, उद्या दुसरा कोणतरी जाईल.
त्याला सुद्धा सुद्धा जेव्हा त्याचं शरीर बघितलं छिन्न भिन्न पडलेलं, ऊस तोडायला आलेला माणूस रे, मारलाय तुम्ही ऊस तोडायला आलेला माणूस. ही जर परिस्थिती अशीच राहिली, एकही कारखाना हा जरांडे सोडत नाही. जर समजा आज हा उद्रेक झालाय, इथून जर आदेश गेला तर 100% सांगतो महाराष्ट्रामधला एकही कारखाना उद्या चालू दिसणार नाही. हे तर सोडाच, महाराष्ट्रामधला एकही चालू देणार नाही, कारण सगळं लेबर तिकडलाच आहे. तुम्ही माणसं मारता, तुमचं एक झाड मोडलं तर 15,000-20,000 रुपये घेता. या लोकांना भीतीचं वातावरण झालं, भीतीचं साहेब. आपल्याला घेऊन मला सांगतोय भाऊ, मला राहण्याची इच्छा नाही, मला भीती वाटते. रात्रीचा ऊस तोडायला जावं लागतं. या माता भगिनी ढसा ढसा रडायला लागल्यात.